राज्यामध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा शेगावातील संत गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांच्या साक्षीने साजरा करण्यात येतोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। आपण जर का बघितलं तर या ठिकाणी संत गजानन महाराज मंदिर परिसरात प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धार्मिक विधी आता सुरुवात होत आहे। दुपारी 12 वाजता मुख्य आरती होईल आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र जन्मोत्सव हा सोहळा साजरा होणार आहे। भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे। मुख्य सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा होत आहे। मोठ्या प्रमाणात पौरोहित्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे। संत गजानन महाराजांच्या शेगाव येथील या मंदिरात हा सोहळा साजरा होत आहे। समोर प्रभू रामचंद्रांचा मोठा फोटो आहे। संत गजानन महाराजांच्या मुखवट्यासमोरच हा सोहळा आज या ठिकाणी यज्ञ होईल। दुपारी 12 वाजता या ठिकाणी ही संपूर्ण पूजा आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा हा जन्मोत्सव या ठिकाणी सोहळा साजरा होत आहे। खूप उत्साह आज दिवसभर भाविकांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। नाशिकच्या अतिप्राचीन काळाराम मंदिरात आज दुपारी 12 वाजता रामजन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होतीये। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकाल पथची निर्मिती होतीये आणि त्यासाठी पूर्व दरवाजा बंद ठेवण्यात आला असून उत्तर आणि दक्षिण दरवाजाचा उपयोग भाविकांना करावा लागतोय। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे। रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। विद्युत रोषणाई आणि फुलांनी मंदिर सजवण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।